युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. ज्या बारामतीमध्ये विमान फुटलं त्याच्यामध्ये अजितदादा बसलेच नाही असं म्हटलं मी तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना. तर हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तुम्हाला, तेव्हाच कळणार तुम्हाला. अजितदादा ज्या विमानात बसले त्या विमानाचा म्हणजे विमान फुटलंच नसेल ते, तर बारामतीच्या विमानात अजितदादा बसलेच नसेल तर काय वाटेल तुम्हाला? तुम्हाला असं वाटेल अजितदादा जिवंत आहे, मग कुठं आहे, काय आहे, मग अजितदादा आले का नाही? हा व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळणार. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, नक्की कमेंट करा. अजितदादा चा जो घात 28 जानेवारी 2026 ही जी तारीख आहे, त्या तारखेच्या अगोदर आपण ओढूया. तो घात झाला त्याच्या अगोदर ओढूया. अगोदर जेव्हा अजितदादा 28 तारखेला निघत असताना देवगिरी मधून तिथले निघत असताना हे तुम्हाला माहित आहे काय? मला माहित आहे काय? नाही आहे. अजितदादा देवगिरी मधून निघाले, तिथले व्हिडिओ फुटेज आहे काय? नाही आहे. सीसीटीव्ही फुटेज आहे काय? नाही आहे. म्हणजे पुरावा नाही आपल्याकडे. मग समजा ठीक आहे, अजितदादा निघाले, तिथून निघाले, मग विमानतळावर आले मुंबईच्या. तिथून विमानात बसताना आपल्यापाशी व्हिडिओ फुटेज आहे काय? सीसीटीव्ही फुटेज आहे काय? नाही आहे ना. मग काय? मग आपल्याची प्रूफ आहे काय? नाही आहे. मग काय म्हणाल तुम्ही? अजितदादा विमानात बसलेच नाही म्हणाल ना तुम्ही? म्हणाल ना. मग अजितदादा कोण्या विमानात बसले? हिरव्या बसले का, पिवळ्या बसले का, निळ्या बसले का, काळ्या बसले का, पांढऱ्या बसले? हे माहिती आहे का आपल्याला? नाही माहित आहे. म्हणजे नेमकं अजितदादा विमानात बसले का नाही बसले हे मनात आपल्या प्रश्न निर्माण झालेला आहे. का बारामतीमध्ये विमान जे फुटलं ते अजितदादाचं होय की नाही हे पण आपल्या डोक्यात बसलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? अजित पवार जिवंत आहे का? अजित पवार विमानात बसलेच नाही का? अजित पवार हे दुसऱ्या विमानात बसले का? अजित पवार सांगत होते चाललो मी मुंबईला, जातात नाशिकला, नाशिकहून उतरतात बारामतीला, बारामती उतरतात इकडे, बाहेर जातात तिकडे. असं वाटतंय तुम्हाला की अजितदादा बाहेर देशात गेले असेल? काय वाटतं तुम्हाला? असं वाटते का? कमेंट करा. गरजेचं आहे, गरजेचं आहे, गरजेचं. अजित पवार यांचा घात सतत 2 महिने झालेला आहे. घात सतत 2 महिने झालेला आहे, तरीही गुटरक्षक का मिळत नाही? मग अजितदादा बाहेर देशात गेले तर वापस कधी येणार? अजितदादा विमानात बसताना त्यांची आपल्याची प्रूफ नाही आहे, त्यांची व्हिडिओ प्रूफ नाही आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना आता न्यूजवर आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मंत्रालयात म्हटलं की त्यांचे सीसीटीव्ही फुटेज आमच्यापाशी आहे. मग सीसीटीव्ही फुटेज आहे तर रोहित पवार साहेब एवढे विरघळत होते आणि म्हणत होते की आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या, तेव्हा का दिले नाही? आणि आता मध्ये सीसीटीव्ही फुटेज कुठून आले ते? म्हणजे दाल में कुछ काला है दादा. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवण्याचं काम चालू असेल असं वाटते का तुम्हाला? का महाराष्ट्रातली जनता पहिले चुती आहे असं वाटते का तुम्हाला? अजितदादा हा व्यक्ती असा तसा नव्हता दादा. मी तुम्हाला एकच सांगतो, एखादा आमदार म्हणा, खासदार म्हणा, एखादी मीटिंग घेतो ना, तिथं पत्रकार राहतात, न्यूज वाले राहतात, भरपूर चॅनलचे रिपोर्टर राहतात ना. पण हा तर आपले अजितदादा महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, तर त्या माणसाच्या माग किती पत्रकार असेल, किती न्यूज वाले असेल? असणार ना. मग मला सांगा, एकही न्यूज वाल्यानं त्यांचा व्हिडिओ शूट केला नाही का? देवगिरी मधून निघत असताना एकही न्यूज वाल्यानं शूट केला नाही का? विमानात बसत असताना व्हिडिओ शूट केला नाही काय? मग काय केला नाही? केला असेल तर डिलीट मारले असेल का? कोण मारायला लावले असेल डिलीट? काय वाटतं तुम्हाला? डिलीट मारून काय मिळालं असं समोरच्या व्यक्तीला? का बीजेपीने डिलीट मारायला लावले व्हिडिओ, या काँग्रेसने डिलीट मारायला लावले व्हिडिओ, या शिवसेनेने डिलीट मारायला लागले व्हिडिओ, का त्यांच्याच पक्षातले व्हिडिओ लोकांनी व्हिडिओ डिलीट मारायला लागले? डिलीट मारून द्या म्हणून काय वाटतं तुम्हाला? अजित दादाला मारण्याचा प्लॅनिंग अगोदरच केला होता का? कारण VSR कंपनीच्या मालकाने अगोदरच विमानाचा इन्शुरन्स काढलं होतं, चालकाचं इन्शुरन्स काढलं होतं, तोच चालवत होता विमान बोगस असताना त्याचं इन्शुरन्स काढलं होतं.
आणि अशोक कराड हा सूत्रधार विशाल कंपनीच्या मालकासंग जुळलेला आहे. अजितदादाला मारण्यासाठी या अशोक कराडने 5 ते 6 नरबडे दिले म्हणते. काय नेमकं काय वाटतं तुम्हाला? खरंच अजितदादा विमानात बसले का नाही बसले, की कुठं आहे, काय आहे, अद्याप मालूम नाही. मग अजितदादा गेले कुठं असल, तर ते येत का नाही लवकर? काय वाटतं तुम्हाला? शिवाजी द बॉस पिक्चर सारखी एंट्री करणार काय अजित पवार? काय वाटते? खरंच अजितदादाची एंट्री होणार का? कधी होणार? काय होणार? खरंच अजितदादा जिवंत असेल तर कुठं आहे? कारण महाराष्ट्रातील बारामतीतील जनता अजितदादाची वाट बघत आहे. का नेमकं काय वाटतं तुम्हाला? अजितदादा हे गेल्यापासून महाराष्ट्रातील जनता ही निराश आहे आणि अजितदादाचा गूढ रहस्य शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. पण नेमकं काय आहे की अजितदादा खरंच येणार का? अजितदादा कुठं असेल, तर त्यांना किडनॅप केलं कोणी, तर त्यांना बाहेर देशात पाठवलं? कारण आपल्यापाशी अजितदादा विमानात बसले याचा काही प्रूफ नाही, आपल्यापाशी काही नाही. काय वाटतं तुम्हाला? अजितदादा विमानात बसलेच नाही, अजितदादाला कुठल्या दुसऱ्या विमानात बसवलं असेल? काय वाटतं? प्रश्न निर्माण होतो ना. कारण हा विषय चर्चेचा आहे, चर्चेनेच विषयाचा हल निघतो, चर्चेनेच विषयाला आन्सर मिळतो. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो. अजित पवार साहेब विमानात बसलेच नाही. जे बारामतीमध्ये विमान फुटलं ते होतच नाही. कारण भरपूर चर्चा न्यूजवर, सोशल मीडियावर चर्चा होऊनच राहिलेली आहे की अजितदादा विमानात बसलेच नाही, अजितदादाचं विमान दुसरंच होतं, अजितदादा विमानात गेलेच नाही, अजितदादा विमान परदेशात गेलं त्यांचं. काय वाटतं? अरे अजितदादा जिवंत असाल तर कुठं असल, कधी येणार ते? अजितदादा येणार नाही मला असं वाटतंय. तुम्हाला वाटते का? अजितदादाचा घात झाला, कोणी केला, काय केला अद्याप मालूम नाही. अजितदादा विमानात बसणारे जे व्हिडिओ आहे, देवगिरीमध्ये निघत असतात तिथले व्हिडिओ सगळे डिलीट मारले असेल का? कोण मारले असेल डिलीट करण्याचं कारण काय? का मारले असेल डिलीट? का प्रूफ राहिले पाहिजे नाही म्हणून? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.